पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। शेतकऱ्यांच्या मनामध्ये बरेच काही प्रश्न असतात की आता हे पानं अचानक कोकं सोडून बाहेर पडायला लागली, म्हणजे कंद म्हणजे खोड खिसेल का? तर आता विचार केला तर हे जे पान आहे, हे पान ज्या वेळेला जन्म घेतलेलं असतं त्यावेळेला खोडाचा आकार हा लहान असतो, त्यावेळेला त्याच्या सोपटाच्या त्या आकाराप्रमाणे ते सोपट त्या पानाचं तयार झालं। आणि त्यानंतर जेव्हा शेतकरी, वातावरण आणि त्यांचे प्रयत्न हे सगळे एकत्र येतात त्यावेळेला नैसर्गिक त्याच्या बांध्यापेक्षा मोठा बांधा होतो, म्हणजे बुंद्याची साईज त्याला जे एक्सपेक्टेड आहे त्यापेक्षा जेव्हा मोठी होते तेव्हा पहिली 4 पानं जी स्ट्रगल मोड मधली असतात ती 4 पानं बुंदा सोडून निघतात। त्यामुळे त्याच्यासाठी घाबरायची आवश्यकता नाही, हे सुटणारच पहिली 4, कारण ही रोपाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये वाढलेली पानं आहेत, त्यामुळे त्याचा आकार जो आहे कव्हरचा लहान राहतो, ती 4 पानं सुटतातच। त्यानंतर जेव्हा वेन व्हायला लागते त्यावेळेला देखील एक 4 ते 6 पानं जातात। ती का जातात तर त्यावेळेला जे हार्मोन्स लागतात, म्हणजे जे वेन होण्यासाठी जे लागणारे शरीरामध्ये हार्मोन्स आहेत ते तयार करायसाठी जर शरीरामध्ये तेवढं पर्याप्त जर साठा नसला तर ते काय करतात, जुन्या पानातून घेऊन वरती प्रेग्नन्सीला म्हणजे डिलिव्हरीला ते वापरत असतात। त्यामुळे त्यालाही ते घाबरायची काही आवश्यकता नाहीये। आता थंडी येईल, आता जसं आपण आतापर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या तुम्ही फॉलो केल्यात, म्हणजे जसं की आम्ही जे म्हणतोय, आम्ही जे स्वप्नात पाहिलंय किंवा आम्ही आज जे लोक शेतकऱ्यांच्या शेतावर बघितलं, आज भले सोलापूरला आम्ही लेट आलो पण भारतभरामध्ये जे आता आम्ही मुवमेंट चालू केली ह्या गेल्या 5-6 वर्षात त्याचा फायदा दिसतोय की आज तुम्ही या शेतामध्ये प्लॉट लोकडा बघितलं तर आपण आता इस्रायलला काय मागा आहोत, फिलिपिन्सला काय मागा आहोत, काहीच नाही आहे। आम्ही त्याच्या जवळपास म्हणजे पोहोचलो होता। आता त्यांच्यापेक्षा आणि आमच्यापेक्षा वेगळं काय आहे की फक्त वातावरण, की त्यांच्याकडे 2 सीझन येतात हंगाम, आमच्याकडे 3 आहेत, त्यामुळे आम्हाला लिमिटेशन काय की आमच्याकडे 2 पेक्षा जास्त खुडवी घेता येत नाहीत, ती लोक 30-32 पर्यंत खुडवी घेतात। आता हाच एवढा जर फरक सोडला तर आपण त्यांच्यापेक्षा वेगळं काही नाही आहोत। आता बेड बघा, बेडची जी उंची आहे, थोडीशी बेडची उंची आम्हाला जास्त झाली, तर ते पाऊस काळ कमी असल्यामुळं बेड बसला नाही। हा, थोडीशी उंची जास्त झाली, ठीक आहे। काळ्या जमिनीच्या हिशोबाने जर आम्ही विचार केला तर ही 11-12 इंचाची दिसती, ही आपल्याला 9 ते 17 दिवस झाले की ट्रॅक्टर परत मारला होता। इथं खड्डा झाल्यामुळं ते तुम्हाला बेड मोठा दिसते। पण बेसिकली काय की ही मुळी इथं चालेपर्यंत, ती मुळी जेव्हा इथल्या एवढ्या अंतरामध्ये चालते त्यावेळेला ती इकडे उतरायला बघत नाही, म्हणजे आता अशा मुळे आहेत बघा, हे ज्या ह्या मुळे आहेत, ह्या मुळे मग काय होतात की बाहेरून बंद पडतात। पण ठीक आहे, आता ही मुळे जी आहे ही मुळी अन्न घेणारी मुळी आहे, त्यामुळे ती बंद पडली तरी नवीन आणि येतात। ज्या पहिल्या मुळे आहेत त्या निघून गेलेत, म्हणजे ज्याला आधार द्यायचा ते सगळं गेले। जर साधारणतः एकंदरीत प्लॉटकडे बघितलं तर आपल्याला लक्षात काय येतं की वाढ जी आहे, जसं आम्ही सगळ्यांना सांगतो की प्रत्येक पान हे पहिल्या पानापेक्षा 20% मोठं होत गेलं पाहिजे, जे आपल्याला शेतात जाऊन बघायचं आहे। इथं बघितलं तर प्रत्येक पान 20 ते 25% मोठं होत गेले, मोठं होत जातं, ते जायलाच पाहिजे, ते रिवर्स पाठीमागे येता कामा नाही, ते इथं दिसतंय। त्यानंतर हे अंतर आपल्याला 30 भर तरी पाहिजे, इथं आपल्याला 20 भर दिसतंय, म्हणजे अजून चांगली गोष्ट आहे। का तर ह्या 2 पानांच्या मध्ये जेवढं अंतर चांगलं असतं तेवढं 2 फण्यांच्या मध्ये अंतर चांगलं पडतं, आणि फणीमध्ये जेवढं जास्त अंतर असतं तेवढं फळाला लांबी चांगली मिळते, आणि लांबी जेवढी चांगली मिळते तेवढं वजन चांगलं मिळतं। हे एकमेकावर अवलंबून आहे। म्हणून आपण खूप सारे शेतकरी काय करतात, अचानक शेवटच्या वेळेला म्हणतात की आता मला अशा काहीतरी फवारण्या द्या त्याने लांबलं पाहिजे, अशा काहीतरी फवारण्या द्या त्याने वजन वाढलं पाहिजे, तर ते अशा काही फवारण्या जगात नसतात। मग काय होतं, दुकानदार, आम्ही कंपनीवाले सगळ्यांना संधी मिळते आणि मग काहीतरी मागताय म्हटलं आम्ही देत राहतो, हे न होईल नाही तर ते न होईल, असं काही होत नसतं। पण हे होण्याची हीच वेळ आहे, आणि ह्या वेळेला जर आपण लक्ष दिलं तर 100% आपल्याला पाठपुढे जाऊन नंतर वेगळं काही करायची वेळ येत नाही। म्हणून आता जेवढ्या आमच्या बैठका चालू आहेत किंवा मी सांगतोय, शेतकऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतोय की नंतर जागे होऊ नका, 5 ते 7 रुपयाचा दर डोळ्यासमोर ठेवूनच शेती केळी करा, तेवढाच दर ठेवून जर केळी केली आणि या पद्धतीने जे नियोजन केलं तर आयुष्यात आपण केळीतनं कधीही बाहेर पडणार नाही। का तर हे पीक आणि ते आपल्याला देणारं समाधान, बरं पैशातलं अंतिम दरामध्ये मिळणारं समाधान हे एकच दिवसाचं आहे, पण हे जे समाधान आहे वर्षभर, हे समाधान आपल्याला 100 वर्ष जगायला मदत करते। आणि हे समाधान 10 लोक रस्त्याने जाताना थांबणं, विचारणं किंवा तुम्ही काय केलंय किंवा तुम्ही इतकी छान कशी शेती करताय, याचं समाधान आपण पैशात नाही मोजू शकत। आणि हा करेक्ट आहे, म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही सुख समाधान पण घ्या शेतीतनं, कामातनं। पूर्वीची लोक कसं असायची की भारतामधली शेती
हे एक कल्चर होतं, म्हणजे ती एक संस्कृती होती. म्हणजे कामाला गेलं तर गीत म्हणून कामं म्हणणं, म्हणजे कामं करणं. त्यानंतर प्रत्येक काम म्हणजे एक प्रोग्राम असायचा. आज अगदी मळणी असली तरी एक प्रोग्राम असायचा. 4 लोकांची एकमेकांची मळणी असायची. तर ह्यामुळे पूर्वीची लोक ही जर तसं बघितलं तर समाधानाने आनंदाने जगायची. आजकाल काय व्हायला लागलं, प्रत्येक गोष्टीत पैसा आला आणि त्या पैसा पैसा आणि पैसा ह्या गोष्टीमध्ये माणूस एकटा पडत चालला. आणि ते एकटा पडण्यामध्ये माणूस काय व्हायला लागला, तेच पैसे जे काय मिळवतोय ते सगळे दवाखान्यात घालायला. प्रत्येक माणूस तेच पैसे, म्हणजे ही सुद्धा आपल्याला संस्कृती जपली पाहिजे की 4 लोकांनी एकमेकांना चर्चा केली पाहिजे. नाहीतर आज पहिला काळ आणि आत्ताचा काळ बघा, पहिले लोक ओढून येऊन सांगायचे हे कर बाबा, असं केलं पाहिजे. त्याला जर एखादा माणूस नौका शेतीमध्ये आला तर त्याला शिकवायचे. आजची लोक काय झालेत की काय औषध वापरले त्याची बाटली लेबल काढून फेकतात, काय ते दिसायला कळून. हा जो शेतीमध्ये थोडासा किंवा या समाजामध्ये जो खोटारडेपणा वाढलाय, त्यामुळे होतंय काय की फसगत होतीये. बरीचशी लोक वैफल्यग्रस्त व्हायला लागलेत. त्या शेतीबद्दलचं जे आतून जे मनापासून करण्याची इच्छा जी आहे ती राहिली नाही. आणि त्यामुळं मग यश कुठंतरी लपल्यासारखं दिसतंय. मग शेतकऱ्याला आता इथं समजा ही केळी खूप चांगली आली, खूप म्हणजे खूप चांगली आली. समजा ह्याला 40 किलो म्हणजे 35 किलोची रास मिळाली, 40-45 टनाचे एकूण उत्पादन मिळालं. आणि जर त्याला 7 रुपये दर लागावा किंवा 10 रुपये दर लागला की तो शेतकरी नाराज होऊन जातो. म्हणजे वर्षभर जे काय त्याला समाधान मिळाले ते एका दिवसात निघून जातं. पण जर तुम्ही पहिल्या दिवशीच डोळ्यापुढे ठेवलं की शेती आणि आयुष्य काय एका वर्षाचं नाही, मला 70-80 वर्ष जगायचं आहे बाबा, तर मला एकाच वर्षात पैसे मिळून कुठं पळून जायचं आहे, हा जर विचार करून मी जर केली शेती, तर शेती खूप आनंद देते. कारण प्रत्येक व्यवसायामध्ये मी बघितलंय की भारतामध्ये असू दे, जगामध्ये असू दे, ज्या ज्या मल्टीनॅशनल मोठ्या कंपन्या आल्या, ज्यांचं बघून आपल्याला वाटतं अरे असं आपण पण असायला नको का, असं असायला पाहिजे. पण त्या मल्टीनॅशनल कंपन्या 2 किंवा 3 दशकामध्ये नंतर त्यांचे पत्रे पण विकायला लागतात, इतक्या बकाल परिस्थितीला जातात. याच्यापेक्षा दीर्घायुषी कंपन्या फार कमी. ही जर त्यांची परिस्थिती असली, आपल्या शेतीची अशी परिस्थिती आहे का बघा, पिढी जात चालू आहे. म्हणजे आपली शेती नक्की स्थिर आहे, फक्त आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण जे प्रत्येक गोष्ट पैशाला लावायला लागलोय ही योग्य नाही. म्हणजे आज पैशाला हे पीक आता बघितल्यानंतर आता कुणी येईल, म्हणजे आम्ही आता 4 दिवस मिटिंगा घेतो, त्यामध्ये जेवढ्या शेतांमध्ये गेलो त्यामध्ये हे सगळ्यात बेस्ट प्लॉट आहे. म्हणजे जेवढ्या प्लॉटमध्ये जिथे तिथे गेलो किंवा प्रत्येक झाड बघितलं तर एकसारखं वाढले, बरोबर आहे की नाही. हा सगळी आत एक कुठेही रोगाचा डाग नाही. ठीक आहे, काय त्रुटी काढायची तर काय काढायची, बरोबर. नमस्कार. म्हणजे ही जी स्थिती आहे, या स्थितीमध्ये जर आपल्याला काम करता आलं तर आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना आम्ही आता हे चालू केले सगळ्यांना सांगायला की तुम्ही ज्ञान शिकाच, पण त्याबरोबर समाधान पण मिळवायला शिका. नाहीतर प्रत्येक गोष्ट पैशाला नेऊन चिकटवू नका. नाहीतर मग काय होतं, आज तुम्ही ऐकाल माझ्या बरोबर, ऐकताय, सगळं भारी होतंय, परत तुमचं मन चंचल होते की आता मी 40 किलो काढलं, आता 50 किलोवाला शोधतो. पण मग 50 किलोवाला पण मिळाला, मग 70 किलोवाला शोधतो. बरं मग 70 किलोवाला पण मिळाला, त्याच्या पुढे हाईच नाही, मग तर त्या 70 किलोवर मला समाधान नाही, मग त्याच्या पुढे मला काय नाही आहे तरी पण मला मनाला बुद्धीला पटत नाही ना. मग मी आणि काहीतरी शोधायला बघतो आणि मग परत 70 वरून डायरेक्ट 30 वर येतो. आणि मग तिथनं मग माझा कॉन्फिडन्स संपतो आणि मग मी शेतीमध्ये परत दुसऱ्या पिकाकडे वळायला चालू करतो. म्हणजे एखाद्या पिकाबद्दल मला जी संपूर्ण माहिती मिळाली, त्याच्याबद्दल पूर्ण ज्ञान मिळालं, ते सगळं पाण्यात जातं. म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही कुठंतरी स्थिर मार्गावरती सगळ्यांनी आपल्याला इथून पुढे जाण्याची गरज आहे, तर ही शेती आमची भारतातली टिकल. नाहीतर जितक्या आता शेतीत उचापत्या चालू झाल्यात, या लेवलला जर अशाच उचापत्या राहिल्या तर मला काय फारसं वर्ष वाटत नाही की शेती कंपन्यांच्या ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण एखादं पीक किंवा एखादं क्षेत्र जर निवडलं तर त्याच्यावर फोकस पाहिजे, कायम फोकस पाहिजे. कारण कुठलंही पीक निवडा. कारण बघा, आज तुम्ही पपई केली तर तुम्हाला हे डोक्यात पाहिजे की मला 60 किलो ते 70 किलो पपई झाडाला आणायची आहे, तर तो तुमचा फोकस पॉईंट तयार झाला. 60 किलो ते 70 किलो किमान प्रति झाड हे माझा फोकस तयार झाला. मग मला 7 रुपये 10 रुपये दर मिळाला तर प्रत्येक झाड मला कुठं ना कुठं तरी 100 रुपये ते 70 ते 90 100 रुपयेकडे जाईल. मी त्याच्यावर मग किती खर्च करायचा मला ठरतो, मी झाडाला किती खर्च करणार, मग माझं क्लिअरिटी येते. आज जर मला 60-70 किलो माल मिळाला आणि जर 70 रुपयाला 7 रुपयानं जरी लागला तरी 7-7-49 म्हणजे साधारण 500 रुपयाचं एक झाड झालं, 500 रुपये एक किमान. त्या 500 रुपयामध्ये मला किती निसर्ग अलाउड करतोय, तर मला निसर्ग अलाउड करतोय की मी एकूण उत्पन्नाच्या 30% खर्च करायला पाहिजे. तर मग 5-15 150 रुपये मी झाडाला खर्च करणार, त्यापुढे नाही करणार. तर मग माझं डोकं, मग मी ज्ञानाकडे जायला पाहिजे.
मला 150 रुपये मध्ये 70 किलो माल कसा काढायचा. मग ते बेरीज मी डोकं लावायला पाहिजे. रोज असे नवीन लोक शोधायला पाहिजे, अशी पुस्तकं शोधायला पाहिजे, असे ज्ञानी शेतकऱ्यांचं ऐकलं पाहिजे. मग माझा फोकस चेंज झाला. आता शेतकऱ्यांचा फोकस काय आहे, दर किती लागेल, कुठल्या महिन्यात लावू, आणि सध्याच्या काळात शेतकरी कॉपी करायला लागलाय. कॉपी करायला कॉपी का करायला लागलाय, समजा यांनी केळी लावली आहे हा, आणि शेजारी डाळिंब आहे. हा. डाळिंबात सक्सेस झाला आणि केळीला समजा आवरेज नाही भेटले किंवा पैसे नाही झाले की तो रोटरतोय लगेच आणि डाळिंब लावतोय. आणि मग त्याला दोघं- जमतंय म्हणून ह्याला जमत नाही. नाही, ते प्रत्येकाला एक की मिळालेली असते. की म्हणजे काय, की त्या पिकाबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल म्हणजे एक आस्था असते आतमध्ये, आणि आपल्या शरीरामध्ये जे आपल्या माइंडसेटमध्ये जे काही गुण आहेत ते त्या पिकाला ज्या वेळेला मला मॅच होतात त्यावेळी ते पीक मला इतकं सहज येतं की मी ते सांगू शकत नाही, पण मला जमत असतं. जसं एखादं जनावर आपण पाळलं की ते आपल्याला मारत नाही, बाकी सगळ्यांना मारतं. ते का मारतं, कारण ते आपल्याला कनेक्ट होतं. मग दुसरा म्हणतो की तुलाच कसं काय मारत नाही, असं म्हणून चालणार नाही, कारण ते त्याला कनेक्ट आहे, त्याचं संगोपन त्यांच्याकडे आहे. मग असे ते बैल किंवा ते जनावर दुसऱ्याला विकलं तर ते बरेच दिवस स्ट्रगल करत असतं, कारण ते तुमच्या शोधात असतं, तुम्हाला ती सवय लागलेली असते. ती हॅबिच्युअल मोड जो असतो तो प्रत्येकाला जमन असं नाही, जसं तुम्ही म्हटला. त्यामुळं कुठलंही पीक करा, त्या पिकाबद्दल पूर्ण निष्ठेनं आणि किमान वर्ष ते चाललं पाहिजे. बघा, आता 10 वर्ष जर तुम्ही केळी चालवा, पाठीमागच्या मी आता माझ्याकडे जवळजवळ 31 वर्षाचा इतिहास आहे केळीचा. मी 31 वर्षाचा केळीचा अभ्यास केला. आता मला सांगा, 31 वर्ष ज्यावेळी मी केळीचा अभ्यास केला त्यावेळी मला असं लक्षात आलं की उत्पादन खर्चाच्या कधीही कुठलंही वर्ष हे 30% वरती खर्च घेऊन गेलंच नाही. पण आपण का नाराज होतो, अरे त्या कोविडमध्ये 1.5 रुपयाला केळी गेली. बरं ठीक आहे, कोविड मध्ये माणसाला जगायची खात्री नव्हती, तर आपण आता केळीचं काय बघून बसणार आहेत. माणसाला दूध विकता आलं तेवढंच, नाही तर बाकी काही विकता आलं नाही. का आलं नाही, कारण ती परिस्थिती तितकी भयानक होती. त्या परिस्थिती काय रुटीन लाईफ, दैनंदिन लाईफ जीवन नव्हतंच ते. आता त्यालाच आपण समोर धरून आयुष्यभर जर ते घोकत बसलो तर मग अजून आपण मागं फेकलं जाऊ. आणि त्यातल्या त्यात आता स्पर्धा चालू झाली आहे, त्या स्पर्धेत तर टिकलंच पाहिजे, किमान स्पर्धेत तर आपण टिकलं पाहिजे. आणि आज म्हणजे मी जिकडं जिकडं चाललोय तिथं शेतकऱ्यांना मी विनंती करून सांगतोय की तुमच्या घरामध्ये कोण नोकरदार असेल, तुमच्या आजूबाजूला कोण नोकरदार असेल, व्यावसायिक असेल, त्याला बघून तुम्ही जगू नका. 10 रुपयात कसं जगता येईल ते प्रयत्न करा. त्याच्यासारखं जीवन नाही. आपला जो प्रयत्न चालू झालाय, त्यानं बुलेट घेतली की हो बुलेट घेतोय, त्यानं एसटीपी लावला घेऊ डबल एसटीपी लावतोय, काय त्यानं 25चा ट्रॅक्टर घेतला घेऊ 35चा घेतोय. हे जे आहे हे बंद करा. काही उपयोग नाही त्यानं कर्जच वाढणार आहे. मग अशी जी आता परिस्थिती चालू झाली आहे, या परिस्थितीमुळे मग प्रत्येक पिकामध्ये आपण काय त्यांना नावं ठेवतोय असा भाग नाही, पण ह्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे की प्रत्येक पीक आज एक्सपोर्टर आमच्या येतील, व्यापारी येतील, जपा जपा म्हणतील, पण किती जपायचं ते पण आपण ठरवायचं. ते केळी नाहीतर आम्ही तिकडे पोरांना तिकडे बोंबल्याला दुधाला पैसे नसले चालतील, पण जपा म्हणलं की खाली. आता मी बघितलं परवा रेट आहेत म्हणल्यावर शेतकऱ्यांनी आता तर असा धडाका चालू केलाय, वरनं 5 ग्रॅम GF ते खालनं 10 ग्रॅम सोडतोय, आणि काय वाटेल ते करायला. का तर 28 आणि 30 रुपये स्वप्नात आले. आणि हे चुकलं, हे चुकीचं आहे आणि हे निघून जायला पाहिजे. हे जोपर्यंत निघून जाणार नाही तोपर्यंत पीक इथं रुजत नाही. कारण बघा, जळगाव सारखा जिल्हा आहे, ह्या जळगावला 51 वर्षाची केळीची परंपरा आहे. आज 51 वर्ष झाली. त्यांच्याकडे 1.5 रुपये कधी झाले नाही का? स्वाभाविक आहे ना, त्यांच्याकडे 1.5 रुपये झाला. त्यांच्याकडे तर तुमच्यापेक्षा वाईट परिस्थिती अशी आहे की प्रत्येक 3 वर्षात एकदा वादळ येते, न चुकता येते, तरी देखील त्यांनी केळी सोडायला नाही. का सोडायला नाही? कारण ती केळी तिथे रुजली आहे. त्यांना माहित आहे मला केळीतनं एवढे मिळतात, मी निवांत. थंडीच्या पिरियड मध्ये तुम्ही सांगितलं होतं की जास्त थंडी सुटल्यानंतर पाण्याचं संतुलन कसं ठेवायचं. बरोबर, त्याची जरा आयडिया द्या मला. जेव्हा आता बघा, आता पुढचं थंडी सुटणार आहे, हा, पाण्याचं लिमिट कसं ठेवायचं. पीक कुठलंही असू दे, पीक कोणतंही असू दे, जेव्हा आता थंडी वाढेल त्या थंडीमध्ये एक लहरी येतात. लहरी म्हणजे कशा असतात, तर एक दिवस जर 24 तास लहर टिकली की ते बरोबर 72 तास टिकते. ती 72 तास जर लहर टिकली तर बरोबर 7 दिवस लहर ती टिकते. आणि 7 दिवस लहरीने पूर्ण केले की 11 दिवस टिकते. त्याच्या पुढे लहर टिकत नाही. तर हा जो कालावधी येतो हा प्रत्येक पिकासाठी क्रुशल असतो. क्रुशल म्हणजे एकदम अडचणीचा असतो. का असतो, तर जोपर्यंत थंडी पानापर्यंत आहे तोपर्यंत त्रास नाही. पानं करपतील, पानाची कड करपल किंवा चट्टे येतील, त्यातनं आपल्याला परत रिकवर होता येईल. पण जर ती थंडी हळूहळू करत ह्या पानावरनं जर जमिनीत उतरली तर सगळ्यात वाईट. परत जमिनीत उतरलेली थंडी सहजासहजी पिकाच्या शरीरातनं बाहेर निघत नाही. का?
तर जमिनीत ज्या दिवशी थंडी उतरते त्यावेळेला जमिनीमध्ये असणारा जो अन्न घेण्याची प्रक्रियेमध्ये सहभाग घेणारा मोठा भाग जो आहे तो आहे रायझोस्पियर. रायझोस्पियर म्हणजे एक अशी यंत्रणा असते जमिनीमध्ये जी यंत्रणा मुळांना अन्न आणून देत असते. म्हणजे मुळे डायरेक्ट अन्न कधी घेत नाहीत पिकाची, त्याला एक अन्न आणून देणारी एक यंत्रणा असते, निसर्ग निर्मित यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये कोण असतं तर काही चांगल्या बुरशी आणि काही चांगले बॅक्टेरिया. पृथ्वीवरती एकच ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी बॅक्टेरिया आणि बुरशी एकत्र काम करतात. अदरवाईज जिथं बॅक्टेरिया असतो तिथं फंगस येत नाही, जिथं फंगस असतो तिथं बॅक्टेरिया नसतो. पण दोन्ही एकत्र असणारे एकच ठिकाण आहे, मुळीच्या आजूबाजूच एरिया, आणि त्या एरियाला म्हणतात रायझोस्पियर. या दोघांचं असेंब्लेशनला रायझोस्पियर असं म्हणतात. ही दोघं एकमेकांच्या हातात घालून काम करतात. म्हणजे करतात काय तर ते आजूबाजूला जाऊन बायोमॉस खात असतात. बायोमॉस म्हणजे शेणखत टाकलेलं वेस्ट, तुम्ही जे जे काही टाकता ते खात 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 ते आजूबाजूला पांढऱ्या धाग्यांनी वाढतात. असं तुम्ही बघितलं असेल तर मुळीच्या बाजूला जमीन नांगरताना दिसेल तुम्हाला पांढरे धागे जमिनीतून वाढलेले असतात. आणि हे धागे कशाचे असतात तर बुरशीचे असतात. त्याच्यावरती काम कोण करतो असते बुरशीचा धागा, पण काम करतो बॅक्टेरिया. आणि करतो काय तर त्याच्या आजूबाजूला जाऊन जिथं 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 बायोमॉस आहे तो खातो आणि तिथं ऍसिड सिक्रेशन करतो. आणि त्या ऍसिडमुळं जे रासायनिक खत आहे त्या खताचे बॉन्ड तुटतात आणि मग तो रायझोस्पियरचा धागा काय करतो त्या बॉन्ड तुटलेल्या रासायनिक खताला उचलतो, आपल्या धाग्यावर घेतो आणि वाहत वाहत कुठं आणतो मुळीपर्यंत आणतो आणि मग मुळी त्याला पकडते आणि घेऊन शरीरात जाते. अशी एक यंत्रणा असते. आता जेव्हा थंडी वाढते त्यावेळेला ही यंत्रणा कोलमडते. का तर ही यंत्रणा 22°C पर्यंत कशी बशी काम करते. 22 पेक्षा थंडी जर खाली आली ही यंत्रणा जागेवर कोलमडते. का कोलमडते? जसं आपण त्याला उचलून फ्रीजमध्ये ठेवावं, काहीच करू नये, गप्प राहावं, तसं मग बॅक्टेरिया 22च्या खाली काम करत नाही. आणि 22च्या खाली बॅक्टेरियाचं काम थांबलं की 18च्या खाली फंगसचं काम थांबतं. आणि 18 आणि 22च्या खाली दोन्ही टेम्परेचर आले की मुळीला लागणारं अन्न मिळायचं बंद होतं. त्याचबरोबर ही थंडी काय करते, मुळांवरती एक असं कापसासारखा एक थर असतो बघा, असं बारीक कापशी थर असतो. तो जो थर असतो त्याला चार्ज म्हणतात. एक कूस असते त्याला चार्ज म्हणतात. तो चार्ज काय करत असतो की आजूबाजूला आलेले अन्नद्रव्य जे आहेत त्याच्यावरती चार्ज काढून टाकणं आणि त्यातलं अन्न तेवढं काढून घेणं हे काम करत असतो. ती थंडी गेली रे गेली की हा पांढरा चार्ज मावळून जातो, निघूनच जातो. तो निघून गेला की मुळी जी आहे ती काळी पडायला चालू होते आणि काम करणं सोडून देते. हे सोडून दिलं, रायझोस्पियर बंद पडला, मुळी बंद पडली की त्याला अन्न मिळायचं बंद झालं. अन्न मिळायचं बंद झालं की हेच थंडी अजून थोडी तास झाली की सगळ्यात मोठा तोटा काय होतो, त्याच्या गाठीवरती आणि मुळांवरती असणारे मुळांचे डोळे जे आहेत ते सगळे झोपिले असतात. त्याला सुप्तावस्था म्हणतात, डॉर्मन्सी. आणि हे एकदा का गेले तर परत कधी मुळी चालू होईल आपल्या हातात राहत नाही. मग 2 महिन्यानं पण होईल, नाहीतर कधी होणार पण नाही. आणि मग मात्र झाड तिथनं पुढे इतकं ट्रबलमध्ये जातं की फेब्रुवारी आला, मार्च आला तरी झाडात काय सुधारणा व्हायला बघत नाही. आणि मग ती वेळ जर एकदा झाड तिथं अटकलं की मग तिथून पर्यंत केलेलं कष्ट सगळं पाण्यात जातं. म्हणून यात जर आपल्याला जर थंडीतनं वाचवायचं असेल तर करावं काय, स्पेसिफिक केळी असेल, पपई असेल, जी वार्षिक पिकं आहेत, इव्हन ऊस जरी असेल तर ऊसाचे सुद्धा कांड्या बारीक होत जातात. बरोबर थंडीचा कालावधी आला की इंचावर कांड्या येतात. तर अशा वेळेला काय करावं तर अशा वेळेला जेव्हा लहरी येतात आपल्याला मोबाईलमध्ये दिसतं टेम्परेचर काय कितीपर्यंत जाणार आहे, तर ते टेम्परेचरचा फोरकास्ट बघायचा 5-7 दिवसाचा. तो जर तुम्हाला दाखवत असेल की दिवस रात्रीचा फरक इतका आहे, तो 50% जर कमी दिसला, म्हणजे रात्रीचं टेम्परेचर जर पहाटेचं टेम्परेचर जर दाखवत असेल बाबा 15 आणि दिवसाचं टेम्परेचर जर दाखवत असेल 35, तर या दोन्हीमध्ये 50% जास्त फरक आहे. आणि असे दिवस आले की तुम्ही त्यावेळेला फुल पाणी चालवलं पाहिजे. आणि पाणी शक्यतो आता मी म्हणलो म्हणून तुम्ही सकाळी चालवा असं होत नाही. लाईट काय तुम्हाला कोण मोजून देत नाही. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे लाईट उपलब्ध आहे तेव्हा त्या वेळेला त्या लहरी जोपर्यंत थंडीच्या चालू आहे तोपर्यंत पाणी बंद करायचं नाही, फुल पाणी चालू द्यायचं. जास्त थंडी पडेल तेव्हा जनरल थंडी. आता थंडी तुम्हाला ओळखायचं काय बघा, होठ फाटायला चालू होतात, इकडे चरबरीतपणा येतो, हातावर फाटायला चालू होतं, त्याला थंडीची लहरी म्हणतात. नुसती अंगाला कुडकुड बसते त्याला थंडी म्हणत नाही. तोपर्यंत आपल्याला काही काळजी नाही. पण हे फाटाफाटी चालू झालं की समजायचं की बाबा आता थंडी घुसायला लागली. जशी तुमच्या शरीरात घुसते तशी ती जमिनीत पण घुसते. त्यावेळेला मात्र तुम्हाला जागं व्हावं लागेल. त्यावेळेला तुम्ही झोपून चालणार नाही. फाटलं तर आणू फाटू दे जरा, पण तुम्हाला जाणीवपूर्वक त्यावेळेला पाणी वाहायला पाहिजे. आता का व्हायला पाहिजे, कारण त्यावेळेला फक्त एकच पाणीच एकदम गोष्ट असते की ती गरम असते, बाकी सगळं थंड पडलेलं असतं. त्यामुळे ते जमिनीला गरम ठेवतं आणि जमिनीला गरम ठेवतं दुपारी पण त्या पाण्याचं जेव्हा वाफ होते त्यावेळी त्याची वाफ होऊन ती ह्याच शेतातून वरती जाते. वरती त्याला काय आकाशापर्यंत जागा नसते वर जायला, म्हणजे स्पेस पर्यंत जात नाही. मग ती एका अंतरापर्यंत वर जाते आणि त्यानंतर कोरडी झाली की परत रात्री थंडी आली की तीच वाफ जी आहे ती परत थंडी बरोबर खाली येते
आणि त्यामुळे काय होतं, तुमच्या आजूबाजूचं टेम्परेचर कमी होतं. का तर त्याच्यात पाण्याचे थेंब डायरेक्ट आहे, त्यामुळे थंडी त्या पाण्यावर लोड होते, तुमच्या हवेवर लोड होत नाही. जसं की नदी, कॅनाल, इथं बघा तिथं आजूबाजूला थंडी लागत नाही. का तर तिथं पाणी आहे, आणि ते पाणी तिथं का थंड वाजत नाही, कारण त्या पाण्याचं दिवसभर झालेलं जे बाष्पीभवन आहे ते वरती गेलेलं असतं आणि तेच परत सकाळी खाली आलेलं असतं. त्यामुळे तिथं तेवढंच धुकं बघा एकदम वेगळं दिसते आणि बाकीच्या ठिकाणचं धुकं वेगळं दिसते, त्यामुळे तिथं थंडी लागत नाही. हा काळजी घ्या. दुसरी, हा टॉपिक इथेच संपवतो, म्हणजे परत repeat नाही, मंदिरात जाऊ साहेब. बरं, त्या पिरियड मध्ये मुळीला त्रेस मध्ये जाणार की थोडी जास्त नाही, पाणी मुळी झालं बंदच तर? पडणार. बरं, बघा, मग त्यासाठी मुळी परत बंद पर्याय. पडणार, पण कुठली जी काम करते ती त्याला अन्न मिळणार नाही, पण ती सुप्तावस्थेत जात नाही. तात्पुरती बंद पडते जोपर्यंत पाणी जादा आहे. लगेच पाणी कमी झालं परत चालू होते. का तर तिला आपण बंद पडू दिलेलं आहे, म्हणजे नाही. मुळी बंद पडली पण तिला सस्पेक्ट होऊ दिलं नाही, म्हणजे डॉर्मन्सीत जाऊ दिलं नाही. डॉर्मन्सीत पाणी घालवत नाही, लक्षात घ्या. इथं पाणी आलं की मुळी दुसरी जागा शोधते, तिकडं पाणी आलं की तिसरी जागा शोधते, पण ती बंद पडत नाही, फक्त तात्पुरती वेळ ती मारून नेते. पण जर थंडी त्याच्यावर लोड झाली तर मात्र ते डोळे झोपतात, आणि ते झोपले की मग तुम्ही मात्र नंतर कितीही प्रयत्न केला तर लवकर ते जागे होत नाहीत, किंवा परत आपण रिक्रूट किंवा रिजनरेट करू शकत नाही. आणि कुणाची काही शंका इथे? करप्याला आपण पाणी जास्त शोधलं आणि करप्या जास्त तसा अटॅक. आता बघा की ही खूप मोठी, आता असे प्रश्न विचारायला पाहिजे की थंडीमध्ये करपा डोक्यावर येतो, ही गोष्ट खरी आहे, पण ह्याची पण एक बेसिक थिअरी आहे की थंडीमध्ये त्याच्यातच करपा वाढतो ज्याची मुळी बंद पडते. हे न चुकता लक्षात ठेवायचं. ऍक्च्युली बघा, कुठलीही बुरशी मुळी बंद पडली तेव्हा करपा वाढलाच, कारण हे बघा थंडी कुणाला जास्त लागते, ज्याच्या पोटात अन्न नाही. जे उपाश पोटी आहे त्यालाच थंडी बोचते, बरोबर आहे की नाही. ज्याने पोटभर जेवलाय त्याला फारशी थंडी, एक 5 मिनिटं थंडी वाजते जेवल्या जेवल्या, पण त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनं तो माणूसच गरम होतो. का? कारण जेवल्या जेवल्या त्याला लागणारे पहिले पाचन यंत्र बनवण्यासाठी जे काय लागणारी एनर्जी होती ती फक्त वापरली गेली, त्यामुळे सुरुवातीला थंडी वाजली. त्यानंतर एकदा ऊर्जा तयार झाली, अन्नाची ऊर्जा तयार झाली की शरीर निवांत होतं. तसं याला खायला जर मिळत राहिलं तर ते थंडीला जुमानत नाही. मिळालंच नाही तर ते मग थंडीलाच बळी पडतं, थंडीला बळी पडले की रोगालाही बळी पडतं. आता गमतीचा भाग बघा, जेव्हा 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 बघा, आता द्राक्षवाले शेतकरी आहेत, आता आमचे झिरपे साहेब द्राक्षात काम करतात, त्यांना विचारलं, जर रात्री झोपेत उचलून विचारलं की आता थंडी वाढली बघा, मग आता रोग येतील का, ते म्हणतात नाही, आता कशाला रोग येतात, झाले की निवांत. आता गोष्ट खरी आहे खोटी? कारण थंडीमध्ये कोणताही रोग जंतू वाढत नाही, उलटा आहे. का वाढत नाही? कारण टेम्परेचर जेव्हा 30च्या खाली येतं तर कुठलीच बुरशीला वाढताच येत नाही. उलट द्राक्षावाला थंडी पडलं की औषधं फवारायची बंद करतो आणि मग टॉनिक फवारायला चालू करतो. ही फॅक्ट आहे बरं का. त्याला माहित आहे, आम्हाला सांगायची गरज नाही, त्याला क्लिअर माहित आहे की थंडी वाढली, थंडी बसली की त्यानंतर बुरशीनाशक जवळजवळ बंद, किंवा कधीतरी उगाच लय सवय आहे म्हणून 10 दिवस 12 दिवसात नाही एखादं, नाहीतर मग तो परत पिजारच्या मागे लागतो. हा बस, बाकी तेवढंच 1-2 वेळेला, नाहीतर अदरवाईज तो जास्त सिरियस घेत नाही. का सिरियस घेत नाही? त्याला माहित आहे आता रोग वाढत नाही. का रोग वाढत नाही? कारण आपण फ्रीजमध्ये एखादी गोष्ट ठेवली तर ती सडते का? तर बिलकुल नाही. ना तेव्हा बॅक्टेरिया वाढतो ना तेव्हा बुरशी वाढते. का? तर त्याला कुठलाही प्रकारचा बॅक्टेरिया वाढण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक लागतो पीएच, ज्याला सामू म्हणतो. तो सामू कधीही वाढण्यासाठी कधी लागतो तर 5.2च्या वर लागतो. 5.2च्या वरचा पीएच आणि वातावरणातलं तापमान 28च्या वर, ह्या 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच बॅक्टेरिया आणि बुरशी वाढतात, अदरवाईज वाढत नाही. म्हणून प्रिझर्वेशनला काय केलं जातं की कोणतीही गोष्ट लो पीएच ला आणली की त्याच्यात कुठलाही बॅक्टेरिया आणि फंगस वाढत नाही. समजून घ्या, कधीही लक्षात ठेवा. म्हणजे केळी सडते पण संत्री सडायला जात नाही. का नाही? आणि त्याचा पीएच मुळातच 1.3 असतो. हा फरक आहे, आणि हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. म्हणून जेव्हा थंडी येते त्यावेळेला रोग येतो का? तर 100% येतो. पण कुठल्या रोपांमध्ये जास्त येतो? ज्याची मुळी बंद पडली आहे आणि आपला लक्ष वरती आहे, तर आपल्याला त्याच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. मग आपल्याला त्याच्यावर दुसराही सोल्युशन की बाबा थंडी सुरू होती आणि ज्यांची केळींची वेण व्हायची, जशी आता हे बाग आहे, तर ह्या शेतकऱ्यांना आमची कायम विनंती राहिली आहे की तुम्ही थंडीची वाट बघू नका, रोगाची वाट बघू नका. आता वेळ आहे ना, रोग दिसत नाही आहे ना, दिसला तर खाली नाभेवर दिसतो, इथे पुश करून बघायचं. इथे आता रोग नाही म्हणायचं नाही, इथे काळं दिसतंय बघा, पोटावर ते आलं सगळं. तर इथे आता फंगसची स्पोर्स वाढलेत ऑलरेडी, पानावर पर्यंत पोहोचलेले नाहीयेत, पण वाढलेत ते वयाप्रमाणे ते वाढत चाललेत आणि आपल्याला कळत नाही. आपण पानावर जोपर्यंत येऊन ते लाल पडत नाही तोपर्यंत आपण शांत असतो, लय भारी बाग आहे, तो पण वाट बघायचीच का? आता तर आला ऑलरेडी, इन्फेक्शन तर ऑलरेडी पास व्हायला लागले. तर आता हे इन्फेक्शन पुढे वाढू नये, त्याला सुयोग्य वातावरण मिळालं की ते रोपावर हवी होतं. आता त्याला
रोपातलं म्हणजे झाडामध्ये इतकी चांगली ताकद आहे की त्याला ते वाढू देण्यात झाले, म्हणून ते वाढतंय कुठं बाह्य वलयावर वाढायलंय. आतमध्ये पिशीत घुसले का तर बिलकुल नाही, ते वाढायले बाहेरच्या बाहेर. आता म्हणजे स्पोर्स इथं येऊन साठलेत, जरा ते वातावरण त्याच्या फेवरमध्ये गेलं की ते पाण्यात जातं. तर ह्याच्या आधीच जर आपण त्याच्यावर बंदोबस्त केला, आणि म्हणून आम्ही म्हणतो की 3.5 ते 4 महिन्याच्या मध्ये एक रॅपिड स्प्रे घेऊन तुम्ही जे जे काही स्पोर्स आहेत ते बंद करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला नंतर फार त्रासच होणार नाही. आणि त्यावेळेला मग तुम्ही आता ही सगळ्यात चांगली वेळ आहे 4 महिन्याची, की अशा वेळेला केळी हिवाळ्यात जाते त्याच्या आधी एक स्प्रे घेऊन सगळीकडे रॅपिड स्प्रे म्हणजे खोड भिजवायचं, पान भिजवायचं, प्रयत्न करायचा की जितकी पानं उन्हाच्या खाली आहेत, खोड भिजवून घेतलं. हा खोड प्लस पान पिन भिजवून घ्या. का घ्या, कारण नंतर वेन झाली की केळीत फवारणी करता येत नाही, नाहीतर मग फळावर डाग येतात. जे जे औषध फवारलं ते फळाला डाग करतं, म्हणजे मग फळ वाचवायचं काय लहान लहान स्पॉट आहे. हा तिथं बर्निंगचे स्पॉट येतात, केमिकल बर्निंगचे, ह्या- जे जे बुरशीनाशक ह्या आहेत. स्टेजला प्रिव्हेन्शन म्हणून काय करता येईल? आता ह्या स्टेजला प्रिव्हेन्शन असं नाहीच आहे, आता इन्फेक्शन ऑलरेडी आहे. आता प्रिव्हेन्शन म्हणणं योग्य नाही. आता आता हा स्टेज आहे ठीक आहे, पण कमकुवत प्लॉट असेल तर कमकुवत असू दे, चांगला असू दे, आम्ही म्हणतो की तुम्ही सरळ स्ट्रेट वे कॉपर हायड्रॉक्साईड, नेटिव्हो आणि त्याच्याबरोबर गन याचा एक रॅपिड स्प्रे घेऊन आता निवांत व्हा. हा जर इथे स्प्रे झाला, पूर्ण झाल्यानं चालत नाही का? एन पूर्ण झाली की चालत नाही. कारण एन पूर्ण जी जी औषधं बघा, आता केळीवरती येणाऱ्या रोगांमध्ये सगळ्यात जास्त त्रास देणारा रोग आहे सिगाटोका. आणि सिगाटोका जो रोग आहे तो कॉपर इन्फेक्शन आहे, म्हणजे तांबेऱ्यासारखा रोग आहे. आणि झोल वर्गातली सगळी बुरशीनाशकं जी आहेत त्याला जो सॉल्व्हंट वापरलं जातं किंवा ते बनवताना जे इमल्सिफायर वापरला जातो तो ऑइल बेस असतो. आणि त्याचा तोटा असा होतो की जेव्हा जेव्हा तुम्ही फवारता कुठलेही झोल, त्यावेळी बरोबर फळावर डाग येतात, आणि असे डाग येतात की ते त्यानंतर ते फळ बाजारात विकताना आपल्याला निम्मे सुद्धा पैसे होत नाहीत. मग आता रोगाला थांबवायचं का केळीला वाचवायचं असा प्रश्न नंतर निर्माण होतो. मग आपल्याला करावं लागतं की मग कमी वेळात बॅगिंग करून मग फवारणी घ्यायला लागते. मग एका वेळेस आपली वेत नाही तोपर्यंत गेली पानं छपरावर. हा, म्हणून शक्यतो करा असं की वेन व्हायच्या आधी एक रॅपिड स्प्रे घेऊन शांतीत राहिलं की परत नंतरचे खर्च आपल्याला जास्त करायची गरज नाही. पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.